नमस्कार मित्रांनो, प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा भाग 28 आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असणार आहेत बालमानसशास्त्र या विषयाचे. चला, 30 पैकी 30 गुण घेण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाची ही आपली सिरीज आहे. बघा, प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी सावध व्हा. अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव जर तुम्ही केला नाही तर स्कोर खूप कमी येऊ शकतो, कारण नवीन पॅटर्ननुसार अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतील. चला, या ठिकाणी आपण सर्वांनी बघा 2 दिवसामध्ये एक साधारण 30 ते 40 हजार लोकांनी आपले व्हिडिओ पाहिलेले आहेत. या तुमच्या प्रतिसादाबद्दल सर्वात प्रथम तुमचं धन्यवाद. बालमानसशास्त्र ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. पहिला क्वेश्चन स्टार्ट. बघा, एक विद्यार्थी कोडे सोडवताना स्वतःशीच मोठ्याने बोलत आहे, हा निळा तुकडा इथे बसणार नाही, मला तो कोपऱ्याचा तुकडा हवाय. या कृतीकडे जीन पियाजे आणि लेव वायगोट्स्की हे दोन मानसशास्त्रज्ञ अनुक्रमे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतील? क्वेश्चन जॉईंट करून दिलेला आहे दोन मानसशास्त्रज्ञांच्या विचारांवर आधारित. त्याच्यामुळं व्यवस्थित समजून घ्या. काठिण्य पातळी थोडीशी जास्त आहे. मी 20च क्वेश्चन घेतलेत, कारण या प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी जास्त आहे. आपल्याला कन्सेप्ट देखील याच्यामध्ये समजून घ्यायचे आहेत. बघा, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास दिसतील. पर्याय दिलेला आहे. पियाजे याला खाजगी भाषण म्हणेल, तर वायगोट्स्की याला अहंकेंद्रित भाषण म्हणेल. बी दिला आहे. दोघेही याला मुलाच्या बोधात्मक अपरिपक्वतेचे लक्षण मानतील. सी दिलेला आहे. पियाजे याला अहंकेंद्रित भाषण मानेल, जे निरुपयोगी आहे, तर वायगोट्स्की याला खाजगी भाषण मानेल, जे मुलाच्या विचार प्रक्रियेचे नियमन करते. आणि डी दिलेला आहे. पियाजे याला सामाजिक आंतरक्रिया मानेल, तर वायगोट्स्की याला संरक्षण यंत्रणा मानेल. मित्रांनो, ज्याच्या पूर्ण कन्सेप्ट क्लिअर आहेत तोच हा प्रश्न सोडवू शकतो. येते ना लक्षात? याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पियाजे याला अहंकेंद्रित भाषण मानेल, जे निरुपयोगी आहे, तर वायगोट्स्की याला खाजगी भाषण मानेल, जे मुलाच्या विचार प्रक्रियेचे नियमन करते. तुमच्यासाठी सांगतो, याच्या अगोदरचे जे काही भाग आहेत त्या भागांमध्ये अशा प्रकारच्या सर्वच कन्सेप्ट आपण पूर्णतः क्लिअर केलेल्या आहेत. 360 डिग्रीमध्ये आपण त्याचं त्या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. आजही तुम्ही जर ते मागचे व्हिडिओ पाहिले नसतील तर वेळ काढा, सर्वच व्हिडिओ मागचे पाहून घ्या, कारण एकही कन्सेप्ट अशी राहणार नाही की ती तुमची कंप्लीट व्हायची बाकी आहे. सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊन जातील. चला, सर्वांनी एकदा आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. प्रत्येकानं व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक केलं तर मला आणखीन प्रोत्साहन मिळेल. पुढचा प्रश्न. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच NEP 2020 नुसार मूल्यमापनाचा उद्देश पाठांतराचे मोजमाप करण्याकडून संकल्पनात्मक आकलनाकडे वळवणे हा आहे. खालीलपैकी कोणती कृती या बदललेल्या दृष्टिकोनाचे सर्वात अचूक प्रतिनिधित्व करते? बघा, पर्याय दिलेले आहेत. ए, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशी महत्त्वाच्या प्रश्नांची यादी देणे. बी, विद्यार्थ्यांना एखाद्या ऐतिहासिक घटनेच्या तारखा क्रमाने पाठ करण्यास सांगणे. सी, विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या शब्दात एखाद्या समस्येवर उपाय शोधायला लावणे आणि त्याचे वर्गात सादरीकरण करण्यास सांगणे. आणि डी दिलेला आहे. दर आठवड्याला बहुपर्यायी प्रश्नांची चाचणी घेऊन वर्गात रँक जाहीर करणे. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या शब्दात एखाद्या समस्येवर उपाय शोधायला लावणे आणि त्याचे वर्गात सादरीकरण करण्यास सांगणे, हे जे आहे ते अचूक प्रतिनिधित्व करते. येते लक्षात? चूक आणि अचूक काय विचारले हे व्यवस्थित शब्द समजून घ्यायचा. तुम्ही अंडरलाईन करायची खाली अशा शब्दांच्या. येते ना लक्षात? पेपर सोडवताना सरळ खाली अंडरलाईन करून द्यायची, कारण आपल्याला लक्षात राहते की नेमकं अचूक विचारलंय का चूक विचारलंय, योग्य विचारलंय का अयोग्य विचारलंय. येते ना लक्षात? चला, पुढचा प्रश्न. एका सर्वसमावेशक वर्गात डिस्लेक्सिया असलेल्या विद्यार्थ्याला समान संधी देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणती सुविधा देणे सर्वात कमी योग्य ठरेल?
बघा, प्रश्न समजून घ्या. सर्वात कमी योग्य ठरेल. पर्याय दिलेले आहेत. त्याला फळ्यावरील मजकूर जसाच्या तसा वहीत उतरवून काढण्यासाठी अतिरिक्त वेळ देणे, लेखी परीक्षेऐवजी तोंडी परीक्षा घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे, वाचनासाठी ऑडिओ बुक्स किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून देणे, आणि डी दिलेला आहे असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी त्याला टायपिंग करण्याचा किंवा स्पेल चेकर वापरण्याचा पर्याय देणे. मित्रांनो, या ठिकाणी बघा, याचं अचूक उत्तर आपल्याला सांगता येईल ये. त्याला फळ्यावरील मजकूर जशाच्या तसा वहीत उतरवून काढण्यासाठी अतिरिक्त वेळ देणे. या ठिकाणी काय आहे, हे सर्वात कमी योग्य ठरेल असं आहे. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. एका विद्यार्थ्याने परीक्षेत कमी गुण मिळवल्यावर त्याचे खापर थेट शिक्षकांवर फोडले. म्हणजे एका विद्यार्थ्यानं काय केलं, परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर त्याचं खापर थेट शिक्षकांवर फोडलं. शिक्षकांनी पेपर मुद्दाम कठीण काढला होता आणि ते माझ्याशी नेहमीच पक्षपात करतात. बर्नार्ड वेनर यांच्या गुणकारण सिद्धांतानुसार विद्यार्थ्याची ही मानसिकता भविष्यात त्याच्या अध्ययनावर काय परिणाम करेल? अशा प्रकारचा प्रश्न आहे. थोडासा हार्ड वाटेल, टेन्शन घेऊ नका. व्यवस्थित आपले सगळे व्हिडिओ पाहून घ्या, तुमचे सर्व प्रश्न व्यवस्थित सुटतील. बघा, पर्याय दिलेला आहे. यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि तो पुढच्या वेळी दुप्पट अभ्यास करेल. बी दिलेला आहे. या बाह्य आणि अनियंत्रित कारणामुळे त्याच्यात संपादित असहाय्यता निर्माण होईल आणि तो प्रयत्न करणे सोडून देईल. तो शिक्षकांसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करेल. आणि डी दिलेला आहे. ही एक आंतरिक प्रेरणा असल्याने त्याची प्रगती होईल. मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत तुम्हाला दिसू शकतात. व्यवस्थित तयारी करा. प्रश्न आवडत असतील तर चला सर्वांनी लाईक करायचं. एकदा सर्वांनी लाईक करा. याचं अचूक उत्तर तुम्हाला सांगतो, पर्याय बी. या बाह्य आणि अनियंत्रित कारणामुळे त्याच्यात संपादित असहाय्यता निर्माण होईल आणि तो प्रयत्न करणे सोडून देईल. आलं लक्षात? बघा, ही जी विद्यार्थ्याची मानसिकता आहे ना, त्या मानसिकतेमुळे भविष्यात त्याच्या अध्ययनावर काय परिणाम होईल किंवा काय परिणाम करेल असं या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं. थोडंसं समजून घ्या. जेव्हा एखादा विद्यार्थी अपयशाचे कारण अशा गोष्टीला मानतो जी त्याच्या नियंत्रणाबाहेर आहे, तेव्हा त्याला वाटतं की मी कितीही अभ्यास केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. यातून काय होईल, निराशा आणि असहाय्यता निर्माण होऊ शकते. आलं लक्षात? समजलं सगळ्यांना? समजलं असेल तर सर्वांनी ओके करा. चला ओके कमेंट करा सगळ्यांनी समजलं असेल तर. चला बघा पुढचा प्रश्न. एक शिक्षिका विज्ञानाचा प्रयोग करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना स्वतःचे गट तयार करण्यास सांगते. प्रयोग करताना त्यांना येणाऱ्या अडचणींवर एकमेकांशी चर्चा करण्यास प्रोत्साहन देते आणि फक्त अडखळल्यास तिथे योग्य तेवढीच मदत पुरवते. ही वर्गरचना खालीलपैकी कोणत्या तत्वज्ञानावर आधारित आहे? IMP करून ठेवा या प्रश्नाला. चला एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, पर्याय दिलेले आहेत. BF स्किनर यांचा वर्तनवाद, लेव वायगोट्स्की यांचा सामाजिक रचनावाद, सिग्मंड फ्राइड यांचा मनोविश्लेषणवाद आणि इव्हान पॅव्लॉव यांचे अभिजात अभिसंधान. तुमच्या सगळ्याच कन्सेप्ट इथं समजून यायला तुम्हाला येतं ना लक्षात? कुणाचं काय आहे हे पूर्वीचं जे होतं ना त्या पद्धतीनं देखील लक्षात घ्या. याचं अचूक उत्तर बघा, पर्याय बी, लेव वायगोट्स्की यांचा सामाजिक रचनावाद. येते लक्षात? बघा, तुमच्यासाठी सांगतो की सामाजिक रचनावाद हा असं मानतो की ज्ञान हे एकट्याने निर्माण होत नाही, तर ते सामाजिक अंतरक्रियेतून, जसं की गट चर्चा वगैरे किंवा सहकार्यातून आणि तज्ज्ञांच्या आधारातून निर्माण होत असते. चला समजलं? पुढचा प्रश्न. कोहलबर्गच्या नैतिक विकासाच्या सिद्धांतानुसार जर एखादा विद्यार्थी म्हणत असेल की मी माझ्या मित्राची चोरी शिक्षकांना सांगणार नाही, कारण उद्या जेव्हा मी गृहपाठ करणार नाही तेव्हा त्यानेही मला वाचवले पाहिजे, तर तो विद्यार्थी कोणत्या नैतिक अवस्थेत आहे? पर्याय दिलेले आहेत. ए, शिक्षा आणि आज्ञाधारकता अवस्था, बी, साधनात्मक सापेक्षतावादी अवस्था, सी,
कायदा आणि सुव्यवस्था अवस्था, आणि डी सार्वत्रिक नैतिक तत्वे. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी साधनात्मक सापेक्षतावादी अवस्था. बघा, त्याला देवघेवीची अवस्था देखील म्हटलं जातं, म्हणजे देणे घेणे, टीट फॉर टॅट, येतं ना लक्षात. अशा प्रकारची अवस्था म्हटलं जातं. म्हणजे या अवस्थेत काय होतं की मुलं तुझेही भले हो आणि माझेही भले हो अशी मानसिकता ठेवतात. मग तू मला कधी पाठीशी घाल, मी तुला कधी पाठीशी घालेन, अशा प्रकारची मानसिकता या अवस्थेमध्ये असते. त्यामुळं याच्यामध्ये काय असतं, स्वतःच्या फायद्याच्या तत्वावरच म्हणजे ते नैतिकता ठरवत असतात. आलं लक्षात. ही साधनात्मक सापेक्षतावादी अवस्था असते. समजलं. चला पुढचा प्रश्न. तुमच्या वर्गात एक स्वमग्न विद्यार्थी आहे. वर्गातील अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजामुळे आणि खूप प्रकाशाच्या बदलांमुळे तो प्रचंड अस्वस्थ होतो आणि रडू लागतो. एक समावेशित शिक्षक म्हणून तुमचा त्वरित आणि योग्य उपाय काय असेल? प्रश्न समजला. बघा, पर्याय ए, त्याला समजून सांगेन की त्याने इतर सामान्य मुलांसारखे वागले पाहिजे. पर्याय बी, त्याच्या पालकांना बोलावून त्याला विशेष शाळेत नेण्यास सांगेन. पर्याय सी, त्याला संवेदी शांतता देण्यासाठी वर्गात एक शांत आणि कमी प्रकाशाचा सेफ कॉर्नर उपलब्ध करून देणे किंवा नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स देणे. पर्याय डी, त्याच्या या वर्तनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे जेणेकरून तो स्वतःहून शांत होईल. मित्रांनो, पर्याय वाचल्यानंतर तुम्हाला लगेच याचं उत्तर क्लिक झालं असेल. पर्याय सी अगदी बरोबर. चला, ऑटिझम जो आहे ASD, ASD, ऑटिझमला ASD म्हणतात, लक्षात ठेवा. ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर. येतं लक्षात. असं जे मुलं असतात त्या मुलांची संवेदी आकलन आणि अतिसंवेदनशील असते. जे सेन्सरी प्रोसेसिंग असतं ते अतिसंवेदनशील असतं. त्यांच्यासाठी वर्गातील भौतिक वातावरणामध्ये योग्य तो बदल करणं हे आपलं शिक्षक म्हणून कर्तव्य असतं आणि हे खऱ्या अर्थानं समावेशी शिक्षणाचं लक्षण असतं. आलं लक्षात. पुढचा प्रश्न. सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यमापनाच्या CCE खऱ्या उद्देशाचे उल्लंघन करणारी कृती खालीलपैकी कोणती आहे? आपल्याला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन समजून आलं तर हा प्रश्न सुटतो. येते लक्षात. पर्याय ए, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे पोर्टफोलिओद्वारे संकलन करणे. पर्याय बी, विद्यार्थ्यांना एकमेकांचे मूल्यमापन करण्यास शिकवणे. पर्याय सी, अभ्यासातील कमकुवतपणा शोधून उपचारात्मक अध्यापन करणे. पर्याय डी, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढवण्यासाठी दर महिन्याला त्यांच्या गुणांवर आधारित वर्गात हुशार आणि ढ असे गट पाडणे. बघा, याचं अचूक उत्तर आहे डी. काय करते हे की उल्लंघन करते, म्हणजे चुकीचं आहे. कशा बाबतीत? CCE बाबतीत चुकीचं आहे हे दाखवायचे. मग इथं हे वर्ग पाडणे, गट पाडणे हे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून किंवा सर्वसमावेशातून ते योग्य नाहीये. त्याच्यामुळं पर्याय डी आपलं या ठिकाणी उत्तर आहे. CCEचा उद्देश जो आहे तो विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणे हा आहे. त्यांच्यामध्ये जीवघेणी स्पर्धा लावणे असं नाहीये किंवा निर्माण करणे असं नाही. त्यांना ढ ठरवायचं, मग त्यांचा आत्मविश्वास खच्ची होणार, हे बिलकुल योग्य नाहीये. आलं लक्षात. बघा पुढचा प्रश्न. इयत्ता 4च्या पाठ्यपुस्तकात एक कथा आहे ज्यामध्ये आई घराबाहेर जाऊन इंजिनियर म्हणून काम करते आणि वडील घरी स्वयंपाक करतात व मुलांचा सांभाळ करतात. पाठ्यपुस्तक मंडळाचा हा दृष्टिकोन काय साध्य करू पाहत आहे? पर्याय दिलेले आहे. ए, महिलांचे वर्चस्व प्रस्थापित करणे. बी, पुरुषांचे समाजातील महत्त्व कमी करणे. सी, पारंपरिक लिंगभेदाचा साचा आणि पूर्वग्रह मोडून काढणे. आणि पर्याय डी, केवळ पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणे. मित्रांनो, लक्षात ठेवा, मानसशास्त्रामध्ये 60 ते 70% प्रश्न असे असतात किंवा पर्याय असे दिलेले असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला ते कुठेतरी एकाच बाजूने चाललेले वाटतात, एकांगी असतात आणि एकदम पराकोटीची त्याच्यामध्ये बदल असतो, जो की जी परिस्थिती असते, योग्य परिस्थिती, त्याच्या विरोधातच जात होतो. जसं की इथं बघा, महिलांचं वर्चस्व प्रस्थापित करणे योग्य नाहीये ना.
पुरुषांचं समाजातील महत्त्व कमी करणे हे पण योग्य नाहीये ना. येते ना लक्षात. केवळ पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणे हे सुद्धा योग्य नाही. बघा पर्यायामध्ये असेही शब्द तुम्हाला हिंट दिलेले असतात, केवळ, फक्त, हे असे एकांगी पर्याय आपलं उत्तर नसतं. पर्याय सी या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे. पारंपरिक लिंगभेदाचा साचा आणि पूर्वग्रह मोडून काढणे. येते लक्षात तुमच्या. समजलं. म्हणजे बघा जे जेंडर स्टेरिओटाइप्स आपण याच्या अगोदरच्या मला वाटतं 25 का 26व्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल चांगली चर्चा केलेली आहे की जेंडर स्टेरिओटाइप काय असतं. म्हणजे समाजाने स्त्रियांनी हे करावं आणि पुरुषांनी ते करावं असे जे म्हणजे साचे बनवलेले असतात ते काय असतात, स्टेरिओटाइप असतात. त्यांना आव्हान देणं आणि लिंग समभाव रुजवणं हा आधुनिक शिक्षणाचा गाभा आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. चला, समजत असेल तर सर्वांनी एकदा लाईक करायचे. समजलंय का सर्वांना? कमेंट करून सांगा. ओके ओके म्हणा. चला बघा पुढचा प्रश्न. एक विद्यार्थी निबंध लेखनात अत्यंत कच्चा आहे, त्याला शब्दांची जुळवाजुळव करता येत नाही, मात्र तोच विद्यार्थी वर्गात कोणत्याही विषयावर अत्यंत आत्मविश्वासाने आणि प्रभावी हावभावांसह उत्तम भाषण देतो. हार्वर्ड गार्डनरच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांताचा वापर करून शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? आता तुम्हाला बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत समजला पाहिजे, ही सिच्युएशन तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि मग तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल हे तुम्हाला उत्तर काढता येईल. येते लक्षात. पर्याय दिलेला आहे. ये, जोपर्यंत तो लेखी निबंध लिहित नाही तोपर्यंत त्याला अनुत्तीर्ण कराल. बी, त्याच्या शारीरिक गतिमय आणि भाषिक मौखिक बुद्धिमत्तेचा आदर करून त्याला निबंधाऐवजी व्हिडिओ सादरीकरण किंवा तोंडी परीक्षा देण्याची सूट द्याल. त्याला निबंधाचे पाठांतर करून तो लिहून काढण्याची सक्ती कराल. त्याला त्याच्या समस्येसाठी दवाखान्यात जाण्याचा सल्ला द्याल. पर्याय बी या ठिकाणी आपलं अचूक उत्तर आहे. समजलं सर्वांना. गार्डनरचा सिद्धांत सांगतो की प्रत्येक मुलाची बुद्धिमत्ता कशी आहे, वेगळी आहे. त्याची व्यक्त होण्याची पद्धत देखील वेगळी आहे. येते लक्षात. खऱ्या बालकेंद्रित वर्गात मूल्यमापनाचे मार्ग जे आहेत किंवा मूल्यमापनाची जी साधनं आहेत ती फ्लेक्झिबल असली पाहिजेत. लक्षात ठेवा. सर्वांनी ही कन्सेप्ट लक्षात ठेवा की मूल्यमापनाची साधनं कशी असली पाहिजेत, वर्गात फ्लेक्झिबल असले पाहिजेत. कारण त्या ठिकाणी बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे, त्याची बुद्धिमत्ता वेगळी आहे, त्याची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे. समजते? चला, म्हणूनच बालकेंद्रित शिक्षण पद्धती ही कधीही प्रभावी असते. चला बघा पुढचा प्रश्न. शिक्षिका विद्यार्थ्यांना एक रुब्रिक देते आणि सांगते, तुम्ही लिहिलेला प्रकल्प या निकषांच्या आधारे स्वतः तपासा आणि तुम्हाला कुठे सुधारण्याची गरज आहे ते ओळखा. ही कृती खालीलपैकी कशाचे उत्तम उदाहरण आहे? पर्याय दिलेले आहेत. ए, अध्ययनाचे मूल्यमापन. बी, अध्ययनासाठी मूल्यमापन. सी, अध्ययन म्हणून मूल्यमापन. डी, संकलित मूल्यमापन. मित्रांनो, या ठिकाणी बघा रुब्रिक बद्दल विचारलेलं आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले त्यांना सर्वांना माहिती आहे रुब्रिक म्हणजे काय. रुब्रिक म्हणजे निकषांचा काय असतो, एक संच असतो है ना. पडताळा घ्यायचा असेल तर त्याचे निकष बनवले जातात आणि त्याला आपल्याला काय म्हणायचं असतं, रुब्रिक्स म्हणतो आपण त्याला. येते लक्षात. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे अध्ययन म्हणून मूल्यमापन. अध्ययन म्हणून मूल्यमापन. मित्रांनो, आपलं जे परीक्षा परिषद आहे हा टॉपिक त्यांचा अत्यंत आवडता टॉपिक आहे. येते लक्षात. जेव्हा विद्यार्थी स्वतःचे किंवा मित्रांचे मूल्यमापन करून ठीक आहे स्वतःच काय करतात, स्वतःच्या शिकण्याची जबाबदारी घेत असतात आणि आत्मपरीक्षण करत असतात, तेव्हा ते अध्ययन म्हणून काय असते, मूल्यमापन असते. अध्ययन म्हणून मूल्यमापन असते. येते लक्षात. असेसमेंट ॲज अ लर्निंग. येते लक्षात. ही जी कन्सेप्ट आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे. तुम्ही काय करायचे, म्हणजे याच्यामध्ये अध्ययनाचे मूल्यमापन, अध्ययनासाठी मूल्यमापन, अध्ययन म्हणून मूल्यमापन, हे जे आहे ना हे कन्सेप्ट मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वांनी काय करायचं आहे, एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या ह्या कन्सेप्ट पुढच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. बाजूचं बेल आयकॉन दाबून ठेवा. चला पुढचा प्रश्न. एक अत्यंत हुशार परंतु अंतर्मुख विद्यार्थिनी वर्गात कधीच उत्तर देत नाही. शिक्षिकेला माहीत आहे की तिला उत्तर येते.
शिक्षिकेने तिला प्रश्न विचारल्यावर ती गप्प राहते. अशा वेळी शिक्षिकेने केलेली खालीलपैकी कोणती कृती रचनावादी दृष्टिकोनाशी विसंगत आहे? रचनावादी दृष्टिकोनाशी विसंगत आहे. याच्यामुळेच म्हणतो मी तुम्हाला की प्रश्नाला खाली अंडरलाईन करा योग्य त्या शब्दाला, मग तुम्हाला कळत की नेमकं काय विचारलंय आणि आपल्याला काय सांगायचंय. येते लक्षात. पर्याय ए, तिला विचार करण्यासाठी अधिक वेळ देणे. बी, प्रश्नाची काठिण्य पातळी थोडी कमी करून तिला योग्य उत्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी हिंट देणे. सी, ती उत्तर देत नाही म्हणून तिला सर्वांसमोर अहंकारी ठरवून शिक्षा करणे. आणि डी, तिला उत्तर कागदावर लिहून देण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे. मित्रांनो, या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, ती उत्तर देत नाही म्हणून तिला सर्वांसमोर अहंकारी ठरवून शिक्षा करणे. विसंगत म्हणलं होतं म्हणून हा आपलं उत्तर आहे, कारण आपल्याला रचनावादी दृष्टिकोनाशी चुकीची असलेली किंवा विसंगत असलेली गोष्ट सांगायची होती. आलं लक्षात. चला, तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहे मी. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं, सर्वांनी एकदा लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे. त्यामुळं पुढचा व्हिडिओ आणखीन एनर्जेटिक पद्धतीने मी तुम्हाला आणून देईन. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न. एका शिक्षकाला आपल्या समाजातील एक विशिष्ट जातीविषयी किंवा धर्माविषयी मनात तीव्र पूर्वग्रह आणि द्वेष आहे, मात्र शाळेत नोकरी टिकवण्यासाठी आणि स्वतःला आधुनिक दाखवण्यासाठी तो शिक्षक त्या विशिष्ट समाजातील मुलांशी अतिगोड आणि अवाजवी प्रेमळ वागण्याचे नाटक करतो. फ्रॉइडच्या मते ही कोणती संरक्षण यंत्रणा आहे? ए दिलेला आहे प्रक्षेपण, बी प्रतिक्रिया निर्मिती, सी समर्थन आणि डी दमन. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, प्रतिक्रिया निर्मिती. आता याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो, लक्षात ठेवा. मनात असलेल्या अत्यंत नकारात्मक आणि अमान्य भावना लपवण्यासाठी बाह्यवर्तनात अगदी विरुद्ध आणि अतिशयोक्तीपूर्ण एकदम वर्तन करणं म्हणजेच प्रतिक्रिया निर्मिती असते. आलं लक्षात. चला, पुढचा प्रश्न. डॅनियल गोलमन यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या सिद्धांतानुसार खालीलपैकी कोणती कृती स्वनियमन या घटकाचे सर्वात उत्तम उदाहरण आहे? IMP म्हणून याला तुम्ही टिक करून ठेवा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय ए, परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर रडून वर्गातून पळून जाणे. बी, स्वतःला कमी गुण का मिळाले याचे अचूक कारण ओळखणे. सी, कमी गुण मिळाल्यावर प्रचंड राग आलेला असतानाही स्वतःवर नियंत्रण ठेवणे, दीर्घ श्वास घेणे आणि शिक्षकांकडे जाऊन शांतपणे मार्गदर्शन मागणे. पर्याय डी, दुसऱ्या विद्यार्थ्याला जास्त गुण मिळाल्यावर त्याचे दुःख समजून घेणे. मित्रांनो, अगदी बरोबर आहे. सर्वांनी याला म्हणजे सर्वांना कळून गेलंय की याचं काय उत्तर आहे. पर्याय सी याचं अचूक उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न. जॉन डुई यांच्या प्रगतिशील शिक्षणाच्या संकल्पनेनुसार खालीलपैकी कोणते विधान शाळेच्या भूमिकेचे योग्य वर्णन करते? जॉन डुई यांच्याबद्दल विचारलेलं आहे. चला, पर्याय दिलेले आहेत. ए, शाळा ही अशी जागा असावी जिथे विद्यार्थी केवळ भविष्यातील जीवनासाठी तयार होतात. बी, शाळा हे स्वतःच समाजाचे एक सूक्ष्म रूप असावे आणि शिक्षण हे स्वतःच जीवन असले पाहिजे. सी, शाळेत शिक्षकाने हुकुमशहासारखे वागून शिस्त राखली पाहिजे. आणि डी दिलेला आहे, शाळेत केवळ पुस्तकी ज्ञानावर आणि पाठांतरावर भर दिला पाहिजे. पर्याय या ठिकाणी बी हे याचं अचूक उत्तर आहे. शाळा हे स्वतःच समाजाचं एक सूक्ष्म रूप असावं आणि शिक्षण हे स्वतःच जीवन असले पाहिजे. मला माहिती आहे या ठिकाणी पर्यायच तुम्ही टिक करणार होते, पण तसं नाही मित्रांनो. बघा, जॉन डुई काय म्हणतात की एज्युकेशन इज नॉट प्रिपरेशन ऑफ लाईफ, एज्युकेशन इज लाईफ इट सेल्फ. आलं लक्षात. विद्यार्थी शाळेत प्रत्यक्ष अनुभव घेऊन लोकशाही आणि सामाजिक मूल्य जगत असतात. लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न. अल्बर्ट बांडुराच्या निरीक्षणात्मक अध्ययन सिद्धांतातून खालीलपैकी कोणता निष्कर्ष निघतो जो शिक्षकांनी नेहमी लक्षात ठेवला पाहिजे? पर्याय दिलेले आहेत. ए,
मुले केवळ तेव्हाच शिकतात जेव्हा त्यांना शारीरिक शिक्षा दिली जाते. बी. मुले शिक्षकांच्या उपदेशापेक्षा त्यांच्या प्रत्यक्ष वर्तनाचे जास्त अनुकरण करतात, त्यामुळे शिक्षकाचे स्वतःचे वर्तन आदर्श असले पाहिजे. सी. टीव्ही आणि व्हिडिओ गेम्सचा मुलांच्या वर्तनावर कोणताही परिणाम होत नाही. डी. अध्ययनासाठी जन्मजात बुद्धिमत्ता हा एकमेव घटक महत्त्वाचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी. मुले शिक्षकांच्या उपदेशापेक्षा त्यांच्या प्रत्यक्ष वर्तनाचे जास्त अनुकरण करत असतात, त्यामुळे शिक्षकाचं स्वतःचं वर्तन आदर्श असलं पाहिजे. आपण D.Ed मध्ये देखील हे शिकलेलं आहे. म्हणजे बघा, बांडुराचा बोबो डॉल प्रयोग, कोणता लक्षात ठेवा, बांडुराचा बोबो डॉल प्रयोग सिद्ध करतो की मुले मोठ्यांचे वर्तन जसेच्या तसे कॉपी करतात, त्यामुळे शिक्षक सांगतो तसं वागण्यापेक्षा शिक्षक वागतो तसं मुलं वागायला लागतात. येते लक्षात? चला पुढचा प्रश्न. प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या शहराचा कसा आराखडा तयार कराल आणि त्यात कोणते नवीन तंत्रज्ञान वापराल? हा प्रश्न ब्लूमच्या सुधारित उद्दिष्टांच्या वर्गीकरणानुसार विद्यार्थ्याच्या कोणत्या बौद्धिक पातळीला आव्हान देतो? महत्त्वाचा प्रश्न आहे, ठीक आहे नाही? सर्वांनी IMP करून ठेवा आणि एकदा व्हिडिओला लाईक करा. पर्याय ए स्मरण, बी उपयोजन, सी मूल्यमापन, डी निर्मिती. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय डी निर्मिती. आता हे निर्मितीच का बरं? बघा, सांगतो तुम्हाला. जेव्हा विद्यार्थ्याला आधीच्या ज्ञानाचा वापर करून काहीतरी पूर्णपणे नवीन आणि कल्पक आणि स्वतःचे जसं डिझाईन किंवा आराखडा बनवायला सांगितला जातो ना, तेव्हा ती ब्लूमच्या वर्गीकरणातली काय असते? सर्वोच्च पायरी म्हणजेच काय असते? ती निर्मिती असते. येते लक्षात? चला पुढचा प्रश्न. पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार परतंत्री नीतिमत्ता अवस्थेत असलेल्या एका 7 वर्षांच्या मुलाचे विचार कसे असतील? महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर सगळ्याला येते, माहिती आहे मला. चला पर्याय ए सांगा सर्वांनी, तुम्ही नेमकं काय याचं उत्तर आहे. तोपर्यंत मी पर्याय वाचून घेतो. पर्याय ए नियमांमध्ये परिस्थितीनुसार बदल केला जाऊ शकतो. पर्याय बी खेळाचे नियम किंवा मोठे लोक जे सांगतात ते नियम ईश्वरी आणि अंतिम आहेत, त्यात कोणताही बदल होऊ शकत नाही आणि नियम मोडल्यास शिक्षा ही अटळ आहे. सी नियम हे केवळ मार्गदर्शक आहेत आणि डी माझा फायदा होत असेल तर मी नियम मोडू शकतो. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की परतंत्री नीतिमत्ता अवस्थेत असलेला जो मुलगा आहे त्याचे विचार या ठिकाणी आपल्याला सांगायचे. तर या ठिकाणी बी हे याचं अचूक उत्तर आहे. पियाजेच्या मते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मुलांना वाटतं की नियम हे दगडावरची रेघ आहेत आणि ते बदलता येत नाहीत, पण मोठं झाल्यावर त्यांना समजतं की नियम हे काय माणसांनीच आपल्या सोयीसाठी बनवलेले असतात. आलं लक्षात? चला समजलं असेल तर एकदा लाईक करा. पुढचा प्रश्न. एका शिक्षिकेने वर्गात संकल्पना चित्र तयार करण्याचे तंत्र वापरले. नवीन घटक शिकवण्यापूर्वी ती विद्यार्थ्यांना मध्यभागी मुख्य विषय लिहून त्याविषयी त्यांना जे जे आठवते ते सर्व एका जाळ्याच्या स्वरूपात फळ्यावर मांडण्यास सांगते. या तंत्राचा प्राथमिक उद्देश काय आहे? मित्रांनो, आपणही शिकवत असताना या तंत्राचा वापर करतो. सर्वच शिक्षक करतात, मीही करतो स्वतः. ठीक आहे, बघा पर्याय ए विद्यार्थ्यांची वेळ घालवणे आणि त्यांना गुंतवून ठेवणे. बी विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान तपासणे आणि नवीन माहिती त्यांच्या आधीच्या ज्ञानाशी जोडणे. आणि सी विद्यार्थ्यांची चित्रकलेची परीक्षा घेणे. आणि डी जो विद्यार्थी सर्वात आधी संकल्पना चित्र पूर्ण करेल त्याला बक्षीस देणे. आता काय उद्देश असतो बरं आपला या तंत्राचा? प्राथमिक उद्देश तर आपला बीच असणार आहे ना, बरोबर आहे की नाही? विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान तपासायचं आहे आणि नवीन माहिती या दोघांची काय करायची आहे? सांगड घालायची आहे, बरोबर? चला समजलं असेल तर लाईक करा. पुढचा प्रश्न. समावेशित वर्गात प्रतिभावान किंवा प्रज्ञावान मुलांकडे अनेकदा दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. या मुलांची शैक्षणिक गरज भागवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वाधिक चुकीची आहे?
लक्षात येते का काय विचारलंय? कोणती पद्धत सर्वाधिक चुकीची आहे म्हणलंय. चुकीच्या तर आहेतच, पण सर्वाधिक चुकीची कोणती आहे? येते ना लक्षात? आपल्याला सवय असते की खालीलपैकी कोणती पद्धत सर्वाधिक योग्य आहे आणि तेच वाचून जातो आपण. या ठिकाणी अयोग्य सुद्धा वापरू शकतो बरं का तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. चला, पर्याय ए, त्यांना समृद्धीकरण कार्यक्रम देणे. पर्याय बी, त्यांना वर्गातील इतर मुलांना शिकवण्याची संधी देणे. आणि पर्याय सी, त्यांना अभ्यासक्रमापुढील आव्हानात्मक आणि स्वतंत्र प्रकल्प देणे. आणि डी, त्यांना त्याच वर्गात ठेवून जोपर्यंत इतर सामान्य मुलांचा अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना फक्त शांत बसून राहण्यास सांगणे किंवा तोच अभ्यास पुन्हा पुन्हा करण्यास सांगणे. सगळ्यात बेकार तर खालचं डीच दिसते आणि अगदी तेच आपलं उत्तर आहे. तेच आहे ना. याच्यापेक्षा चुकीचं आणखीन काय असू शकतं? है ना. बघा, अभ्यासक्रमातील आव्हानात्मक स्वतंत्र प्रकल्प देणं हे एक एक वेळ आपण ठीक समजू शकतो किंवा इतर मुलांना थोडंसं ते सांगू शकतात, ज्याला आपण पीअर लर्निंग म्हणतो, है ना. ते एकमेकांच्या सहाय्याने शिकत असतात, तेही आपण एखाद्या वेळेस ठीक आहे म्हणू. पण जे डी दिलेलं आहे हे खूप चुकीचं आहे. येते लक्षात? प्रज्ञावान मुलांचा बौद्धिक वेग जो असतो तो जास्त असतो, ते गिफ्टेड असतात, आपण त्यांना गॉड गिफ्टेड म्हणतो. जर त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार नवीन आणि आव्हानात्मक कामं दिली नाहीत तर ते काय होतात, आपलं काम पटकन करून कंटाळून जातात आणि मग चालू करतात आपला कार्यक्रम. याला डवच त्याला डवच, हे कर ते कर, मग काय होतं, पूर्ण वर्गही डिस्टर्ब होत असतो आणि कधी कधी ते निराश होतात. त्यांच्यातल्या प्रतिभेचा त्यामुळं ऱ्हासही होऊ लागतो. येते लक्षात? चला, अशा प्रकारचे आपले या भागातले हे 20 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या या ठिकाणी कमेंट करायची की तुम्हाला हे प्रश्न कसे वाटत आहेत, याचा तुम्हाला फायदा होईल असं वाटतंय का? आणि जे आपल्या मित्र आहेत ज्यांनी अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव केला नाही त्यांना हा व्हिडिओ पाठवा. बघा, आत्तापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन दाबा आणि या व्हिडिओला लाईक करा. चला, थांबू या ठिकाणी. पुढचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळं आपण आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे. चला, भेटूया पुढच्या भागामध्ये. अभ्यास करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आपण TET 100% पास होणार आहोत आणि ते पण दणक्यात. येते लक्षात? चला, धन्यवाद.